Hello friend, today unit number 5 chapter basic electrical engineering revision lecture. Unit number 5. There are two chapters. दोन chapter याच्यामध्ये एक आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. हा unit number 5 चा पार्ट येतो. आणि unit number 5 मध्ये दोन चॅप्टर एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि एक मोटर आहे. तर एक परफेक्ट जर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर केला तर 6 आणि 6 12 मार्क तुम्हाला भेटले पाहिजे. याच्यामध्ये काय काय आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर करायचं. म्हणजे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची वर्किंग प्रिन्सिपल करताना अशा पद्धतीचे एक आयर्न कोर काढले. त्या आयर्न कोरवरती सिंगल फेज एसी सप्लाय दिला. इकडं सेकंडरी वायंडिंगला लोड तुम्ही कनेक्ट करायचं आणि या ठिकाणी हा सप्लाय होते इतर करंट सप्लाय केला इकडे अशी प्लस फ्लो अशी डायग्राम काढायची. याच्यामध्ये सांगायचं इथे आहे टू वायंडिंग, दोन वायंडिंग आहे, प्रायमरी वायंडिंग आहे आणि दुसरी सेकंडरी वायंडिंग आहे. प्रायमरी वायंडिंग सिंगल फेज एसी सप्लाय कनेक्ट सांगायचं आणि सेकंडरी वायंडिंग लोड कनेक्ट सांगायचं. हे कंट्रोलेशन मध्ये झालं. वर्किंग प्रिन्सिपल काय सांगायचं? वर्किंग प्रिन्सिपल सांगायचं व्हेन करंट पास टू प्रायमरी वायंडिंग, जेव्हा प्रायमरी वायंडिंग मध्ये करंट पास होतो ते प्लस सायकल फ्लो होतात आणि सेकंडरी वायंडिंग मध्ये लिंक होतात. सेकंडरी वायंडिंग मध्ये म्युच्युअली ईएमएफ इंड्यूस होतो अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ. हे एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मला सांगता आलं. पुढचा क्वेश्चन तो टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर मध्ये फोर टाइप आहे. फोर टाइप ट्रान्सफॉर्मर आणि फोर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये एक आयर्न कोर काढा, प्रायमरी वायंडिंग सेकंडरी वायंडिंग दाखवा आणि याच्यामध्ये 2-3 पॉईंट लक्षात ठेवायचे. रेक्टँग्युलर फ्रेम मेड फ्रॉम लॅमिनेटेड, सिंगल मॅग्नेटिक सर्किट सांगायचं, सिलेंड्रिकल वायंडिंग आर यूज आणि इथं रेक्टँग्युलर फ्रेम मेड फ्रॉम लॅमिनेटेड. ते कोर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये या ठिकाणी सिंगल मॅग्नेटिक सर्किट सांगा, सिलेंड्रिकल वायंडिंग यूज ते सांगायचं आणि प्रायमरी वायंडिंग पहिल्या लिंकला कनेक्टेड, सेकंडरी वायंडिंग सेकंड लिंकला कनेक्टेड आहे. हे रेक्टँग्युलर फ्रेम आहे. हे झालं कोर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये. शेल टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय दाखवायचं? प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये सेंट्रल लिंकला कनेक्ट दाखवा आणि याच्यामध्ये सांगायचं द शेल टाइप ट्रान्सफॉर्मर द प्रायमरी सेकंडरी कनेक्टेड टू द सेंट्रल लिंक. पहिलं सेंट्रल सांगायचं. त्यानंतर डबल मॅग्नेटिक सर्किट सांगा आणि सँडविच टाइप वायंडिंग आर यूज. हे शेल टाइप मध्ये लक्षात ठेवायचं. पुढे बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर येतं. तर बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये सायकल बाय सायकलचे जे व्हील दाखवायचं. अशा मध्ये व्हील दाखवा, त्याला अशी स्कोप दाखवा आणि याच्यामध्ये सांगायचं डिस्ट्रीब्युटेड वायंडिंग आर यूज. लो व्होल्टेज वायंडिंग इनर साइड ऑफ वेव्ह आणि हाय व्होल्टेज वायंडिंग आउटर साइड ऑफ वेव्ह. हे त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, कोर टाइप, शेल टाइप, बेरी टाइप. हा एक क्वेश्चन लक्षात ठेवायचं. किंवा कंपॅरिझन बिटवीन कोर टाइप आणि शेल टाइप. आता कोर टाइप मध्ये 4-5 पॉईंट आहेत. इट इज अ सिंगल विंडो, तिकडे डबल विंडो शेल मध्ये सांगायचं. सिंगल मॅग्नेटिक सर्किट, तिकडे तुम्ही डबल मॅग्नेटिक सर्किट सांगा. त्याच्यानंतर सिलेंड्रिकल वायंडिंग सांगा, तिकडे सँडविच टाइप वायंडिंग सांगायचं. आता वायंडिंग इन सर्कल द कोर, कोर टाइप मध्ये WC वर्ड कप लक्षात ठेवायचा. वायंडिंग इन सर्कल द कोर म्हणायचं, तिकडे कोर इन सर्कल द वायंडिंग. बेटर मेकॅनिकल प्रोटेक्शन, लेस मेकॅनिकल प्रोटेक्शन. हे कंपॅरिझन कसं ते लक्षात ठेवायचं. पुढे गेल्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन ईएमएफ डिराइव्ह द ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं मला ईएमएफ इक्वेशन सांगता आलं पाहिजे. ईएमएफ इक्वेशन ट्रान्सफॉर्मर डायग्राम ड्रॉ करायची. तर अशा पद्धतीने एक मॅग्नेटिक आयर्न मॅग्नेटिक कोर काढायची. प्रायमरी सेकंडरी वायंडिंग करा. प्रायमरी वायंडिंग पहिल्या लिंकला कनेक्ट, इकडे एसी सप्लायला कनेक्टेड आहे आणि सेकंडरी वायंडिंग तुम्ही लोडला कनेक्ट दाखवा आणि त्यामध्ये एक सायकल अशा काढायची, वेव्हफॉर्म काढायची. अशा पद्धतीने वेव्हफॉर्म काढतात आणि या ठिकाणी फाय एम साइन ओमेगा टी इक्वेशन लक्षात ठेवा. याचं डेरिव्हेशन करायचं अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ. स्मॉल इक्वल मायनस dφ/dt. आता नंबर ऑफ टर्म्स 1 आहे. मग तुम्ही काय घेणार आहे? या ठिकाणी स्मॉल इक्वल टू मायनस dφ/dt. फाय ची व्हॅल्यू काय? फाय एम साइन ओमेगा टी टाकायचं. म्हणजे फाय इक्वल टू मायनस d/dt फाय एम साइन ओमेगा टी. फाय चा व्हॅल्यू आउटसाइड घ्यायचं. साइन ओमेगा टी चं डेरिव्हेशन होतं ओमेगा cos ओमेगा टी आणि त्यामध्ये स्टेप बाय सॉल्व करून घ्यायचं आणि स्टेप बाय सॉल्व केल्यानंतर फायनली तुमचं या ठिकाणी असं आन्सर आलं पाहिजे. द प्रायमरी इंड्यूस्ड ईएमएफ, प्रायमरी इंड्यूस्ड ईएमएफ E1 equal to 4.44 F phi m
N1 हे प्रायमरी इंड्यूस ईएमएफ आलं पाहिजे आणि सेकंडरी इंड्यूस ईएमएफ तुमचा आन्सर असा आला पाहिजे इक्वेशन सेकंडरी इंड्यूस ईएमएफ V2 इक्वल टू 4.44 I1 N2 हे तुमचा असा आला पाहिजे. Derive the EMF equation of single phase transformer the primary आणि secondary हे दोन इक्वेशन तुम्हाला काढायचे आहेत. yes पुढे गेल्यानंतर लॉसेस इन ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस कॉपर लॉस लक्षात ठेवा आणि दुसरा आहे आयर्न लॉस आहे. कॉपर लॉस म्हणजे कॉपर लॉसचे डेफिनिशन टोटल पॉवर लॉस टेकिंग प्लेस टू वाइंडिंग रेजिस्टन्स वाइंडिंग मध्ये जो लॉस होतो त्याला कॉपर लॉस आहे. याच्यामध्ये प्रायमरी कॉपर लॉस सेकंडरी कॉपर लॉस प्रायमरी कॉपर लॉस म्हणजे I1 R1 सेकंडरी कॉपर लॉस म्हणजे I2 I2 आणि एक कॉपर लॉसेस व्हेरिएबल लॉसेस असतात. हाऊ टू रिड्यूस कॉपर लॉस तुम्ही कॉपर लॉस रिड्यूस करायचं रेजिस्टन्सची व्हॅल्यू रिड्यूस करा आणि फुल लोड आणि हाफ लोड कॉपर लॉसचं रिलेशन हे खूप महत्त्वाचं आहे. पी कॉपर बघा पी कॉपर हाफ लोड पी कॉपर हाफ लोड प्रॅक्टिस करा पी कॉपर फुल लोड हे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा कॉपर लॉस मध्ये. आयर्न लॉस मध्ये गेलं टोटल पॉवर लॉस टेकिंग प्लेस इन आयर्न कोर मध्ये जो लॉस असतो त्याला आयर्न लॉस म्हणतात. आयर्न लॉसचे दोन टाइप असतात एक येतं हिस्टेरिसिस लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय होतं तुमच्या कोर मध्ये तुम्ही जेव्हा फ्लक्स पास होता तेव्हा मॅग्नेटायझिंग डिमॅग्नेटायझिंग प्रोसेस होते आणि काही पॉवर वेस्टेज एनर्जी वेस्ट होते त्याला तुम्ही हिस्टेरिसिस लॉस म्हणायचं. आणि तो हिस्टेरिसिस लॉस तुम्हाला रिड्यूस करायचा असेल तर सिलिकॉन स्टील मटेरियल वापरा आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे हिस्टेरिसिस लॉस इक्वेशन लक्षात ठेवा Pf हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हिस्टेरिसिस लॉस जर ईडी करंट लॉस होतो त्याचा टाइप आयर्न लॉसचा दुसरा टाइप येतो ईडी करंट लॉस. आयर्न लॉसचा दुसरा टाइप ईडी करंट लॉस. हे या ठिकाणी काय आयर्न कोर मध्ये तुम्ही करंट पास करता ईएमएफ इंड्यूस होतो पण सम कॉजेस करंट काही लिकेज होतो त्याला म्हणायचं ईडी करंट लॉस म्हणायचं. आणि ईडी करंट लॉस तुम्हाला जर कमी करायचा असेल तर कोर इज मेड बाय लॅमिनेटेड लक्षात ठेवा. आणि ज्यामध्ये ईडी करंट लॉस इक्वल ईडी करंट फॅक्टर इंटू आर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि ईडी करंट साठी तुम्हाला P इक्वल टू Vm स्क्वेअर हे इक्वेशन महत्त्वाचं आहे. इक्वेशन तुम्हाला मार्क असतं बघा P इक्वल टू KE Vm स्क्वेअर F स्क्वेअर T स्क्वेअर हे इक्वेशन लक्षात ठेवा. पुढे येणारं दुसरं इक्वेशन तुम्हाला काय आहे रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग काय असतं ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग किती रेटिंग काय असतं रेटिंग ट्रान्सफॉर्मरचं तर कॉपर लॉस डिपेंड्स ऑन करंट सीसी लक्षात ठेवा. कॉपर लॉस डिपेंड्स ऑन करंट आणि आयर्न लॉस डिपेंड्स ऑन व्होल्टेज आयर्न लक्षात ठेवायचं. म्हणजे कॉपर लॉस डिपेंड्स ऑन करंट आणि आयर्न लॉस डिपेंड्स ऑन व्होल्टेज therefore टोटल लॉस डिपेंड्स ऑन व्होल्ट एम्पियर. म्हणून ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग असतं VA असतं KVA असतं आणि MVA असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन फॉर्म्युले असतात पुढं प्रायमरी फुल लोड कॉपर लॉस प्रायमरी आणि सेकंडरी करंट फाइंड आउट करायचा. आता प्रायमरी करंट काढायचा तर प्रायमरी करंट मध्ये बघा I1 फुल लोड इक्वल टू KVA × 10⁻³ जर तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये आलं फाइंड प्रायमरी फुल लोड करंट तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा I1 फुल लोड इक्वल टू KVA × 10⁻³ आणि सेकंडरी करंट आला I2 इक्वल टू KVA × 10⁻³ हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथपर्यंत हा क्वेश्चन झाला. पुढे जर गेलं ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन येतं. डिफाइन ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर म्हणजे आउटपुट पॉवर अपॉन आउटपुट पॉवर प्लस लॉसेस ट्रान्सफॉर्मरच्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला. आणि याच्यामध्ये फुल लोड इफिशियन्सी आणि हाफ लोड इफिशियन्सीचा फॉर्म्युला लक्षात ट्रान्सफॉर्मरची बघा 6 मार्काला नंबर थेरी आणि 6 मार्काला न्यूमेरिकली फाइंड द फुल लोड इफिशियन्सी फाइंड द हाफ लोड इफिशियन्सी NFL फुल लोड इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला वापरायचा KVA × 10⁻³ डिवाइड बाय सेम परत घ्यायचं KVA × 10⁻³ प्लस आयर्न लॉस PI प्लस कॉपर लॉस PC × 100 घ्यायचं. हे ट्रान्सफॉर्मरची फुल लोड इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. 3 मार्क तुम्हाला भेटतात. तुम्हाला गिवन मध्ये KVA दिलेला असतं तुम्हाला पॉवर फॅक्टर दिलेली असते आणि फुल लोडची वेगळी पॉवर फॅक्टर असते हाफ लोडची वेगळी असते. सेम इथे टाकायचं आयर्न लॉस दिलेले असतात कॉपर लॉस दिलेले असतात × 100 करायचं कॅल्शियम मध्ये आन्सर फाइंड आउट करायचं. हे झालं फुल लोड इफिशियन्सी ट्रान्सफॉर्मरची. जर हाफ लोड इफिशियन्सी जर विचारली तर NFL ट्रान्सफॉर्मरची हाफ लोड इफिशियन्सी 50% म्हणायचं आणि फुल लोडला 100% म्हणायचं.
मग या ठिकाणी बघा इथं घ्यायचं 0.5 into KVA into 10⁻³ into cos phi डिवाइड बाय इथं बघ घ्यायचं 0.5 KVA into 10⁻³ into cos phi प्लस PI म्हणजे आयर्न लॉस. आता इथं हाफ लोड आहे ना, मग मगाशी आपण फॉर्म्युला पाहिलं कॉपर लॉस म्हणजे तर हाफ लोड कॉपर लॉस काय येतं 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर पी कॉपर फुल लोड या ठिकाणी घ्यायचं 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर पी कॉपर फुल लोड into 100. हाफ लोड इफिशियन्सी काढायला हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. हे झालं फुल लोड इफिशियन्सी, हाफ लोड इफिशियन्सी फाइंड आउट करायची. व्होल्टेज रेग्युलेशनचं विचारलं तर व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये काय चेंज इन टर्मिनल व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू फुल लोड म्हणजे पर्सेंटेज आर इक्वल टू बघा V2 - V2 upon V2 into 100. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही व्होल्टेज रेग्युलेशन चेंज इन टर्मिनल व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू फुल लोड इज कॉल्ड एज व्होल्टेज रेग्युलेशन. लक्षात ठेवा V2 म्हणजे नो लोड असतं, V2 म्हणजे फुल लोड असतं into 100 करायचं. हे सगळं झालं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा हा पार्ट झाला. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे तुम्हाला एवढं करायचं आहे. जर दोन चॅप्टर आहे ट्रान्सफॉर्मर आणि मोटर, तर ट्रान्सफॉर्मर एवढे जे आहे ते परफेक्ट करायचं न्यूमेरिकल करा. आता न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायला येईल नंबर ऑफ टर्म्स फाइंड आउट करायला लागेल किंवा काय प्रायमरी लिनियर इक्वेशनचा फॉर्म्युलानुसार तुम्हाला 4.44 N1 याच्याकडे तुम्हाला मायक्रोमीटर्स फाइंड आउट करायला लागेल. तर या ठिकाणी अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. जर व्होल्टेज दिले असेल तर प्रायमरी व्होल्टेज असेल तर त्याला इनर कन्सिडर करायचं. अशा पद्धतीने न्यूमेरिकल आणि थिअरी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची झाली. मोटर मध्ये जर गेला तर ड्रॉ द कंट्रॅक्शनल व्यू ऑफ डीसी मोटर. ड्रॉ द कंट्रॅक्शनल व्यू ऑफ डीसी मोटर. या ठिकाणी तुम्ही एक सर्किट डायग्राम काढायची. तो योग आला मध्ये कम्युटेटर दाखवा. त्या कम्युटेटर मध्ये या ठिकाणी पोल दाखवायचे तुम्हाला. त्या पोल मधून फील्ड वाइंडिंग बाहेर काढायचे, आर्मेचर दाखवायचे आणि अशा पद्धतीने डायग्राम काढून त्या डायग्राम मध्ये जे पार्ट येतात योग आर्मेचर वाइंडिंग फील्ड वाइंडिंग वगैरे त्याचे त्या पार्टचं प्रत्येकाचं फंक्शन तुम्हाला राईट आउट करायचं तिथं त्या मोटरच्या पार्टमध्ये गेल्यानंतर. पुढे गेल्यानंतर एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डीसी मोटर. डीसी मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल जर विचारलं वेन करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स मेकॅनिकल फोर्स. हे लक्षात ठेवायचं. फील्ड वाइंडिंग दाखवायची, आर्मेचर वाइंडिंग दाखवायची, डायग्राम ड्रॉ करून या ठिकाणी त्याचं डीसी मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल लक्षात ठेवा. आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ डीसी शंट मोटर, डीसी शंट मोटरची कॅरेक्टरिस्टिक आणि डीसी सिरीज मोटरची कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. डीसी शंट मोटरची आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक टॉर्क आर्मेचर करंट म्हटलं टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक असं लक्षात ठेवा. स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक असं डॉट करायचं प्लस स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक डॉट पण अशा पद्धतीने एक ठेवायचं. सेम इकडे गेल्यानंतर डीसी सिरीज मोटरमध्ये टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक अशा पद्धतीने लक्षात ठेवा. स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक असं लक्षात ठेवा. स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक असं लक्षात ठेवा. या पद्धतीच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये ड्रॉ करायचं. तिथं माहिती काही द्यायची नाही. ड्रॉ द कॅरेक्टरिस्टिक. ऍप्लिकेशन डीसी शंट मोटर वर्कशॉप पाठवायचं. लेथ मशीन, मिलिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, प्रिंटिंग मशीन वगैरे काय असेल ते डीसी शंट मोटरमध्ये आणि डीसी सिरीजमध्ये लिफ्ट हॉइस्ट क्रेन इलेव्हेटर त्याचे ऍप्लिकेशन लक्षात ठेवा. या डीसी मोटर झालं. पुढे गेल्यानंतर 3 फेज इंडक्शन मोटर आहे. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरची ऍप्लिकेशन लक्षात ठेवा. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये प्रिंटिंग मशीन, लेथ मशीन, मिलिंग मशीन, फॅन, ब्लोअर मशीन, वॉशिंग मशीन हे सगळं स्क्विरल केज मध्ये लक्षात ठेवा. स्लिप रिंग मध्ये इथं हाय स्टार्टिंग टॉर्क होतो. कॉम्प्रेसर, कन्व्हेयर, लिफ्ट, हॉइस्ट, क्रेन, इलेव्हेटर हे स्लिप रिंग इंडक्शन मोटरची ऍप्लिकेशन लक्षात ठेवा. तर दोघांचं कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन स्क्विरल केज आणि स्लिप रिंगचं कंपॅरिझन लक्षात ठेवायचं. सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे आणि सिंगल फेज इंडक्शन मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल कसं सांगायचं. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टेटर आणि रोटर दोन पार्ट आहे. स्टेटर स्टेशनरी पार्ट आहे, रोटर रोटेटिंग पार्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही सप्लाय पास करता त्या सप्लाय पासून नंतर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल ते लक्षात ठेवून तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. आणि शेवटचं ऍप्लिकेशनचा क्वेश्चन लक्षात ठेवा. रेजिस्टन्स स्पीड फेज इंडक्शन मोटरची ऍप्लिकेशन फॅन, ब्लोअर, वॉशिंग मशीन, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर मध्ये पण ऍप्लिकेशन लक्षात ठेवायचं. फॅन, ब्लोअर मशीन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरची ऍप्लिकेशन एवढं हे पार्ट करा. ट्रान्सफॉर्मर आणि डीसी मोटरचा हा एवढा पार्ट आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट जर पाहिलं तर ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्हाला इफिशियन्सीची 6 मार्क तुम्हाला भेटली पाहिजे. एमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरची 6 मार्क तुम्हाला येतील. लॉसेस इन ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस, आयर्न लॉस असेल,
एक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर असेल, कंस्ट्रक्शन वर्किंग प्रिन्सिपल, टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, कोर टाईप, शेल टाईप, व्हेरी टाईप किंवा कंपॅरिझन कोर टाईप आणि शेल टाईप हे लक्षात ठेवायचं. हाय रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर केव्हीए एवढं त्याच्यामध्ये आहे आणि न्यूमरिकल आणि थेरी दोन्ही पण त्याच्यामध्ये आहे. पण मोटरमध्ये गेल्यानंतर थेरीचा पार्ट तुम्हाला करायचा आहे. येस ओके थँक्यू. तर किती मिनिटं झालं?